यांना विनंती, आपण 1-2 मिनिटं फक्त एक फोटो घेतला होतोय. सगळ्याच मान्यवरांचा आभार. मान्यवरांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हा. मॅचला सुरुवात झाली आहे तोपर्यंत आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय प्रशांत आदवडे सरांना. भाऊ अभिनंदन, 10,000 रुपयाचं पारितोषिक. तिनू कांबळे आपल्याला देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. उलटॉस ऑन साइडला मिड विकेटला काय फटका सजवलाय महेश नानगोडे. मया डॉनच्या बॅटमधनं षटकार. तो आलाय फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. टॉस गेंद पर खूबसूरत स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेला गया था. नानगोडे मैन इन फॉर्म, कमाल की बल्लेबाजी बिल्कुल कर रहे हैं और काबिल क्षमता, तकनीकी तौर पर ये स्ट्रॉन्ग खिलाड़ी. स्ट्राइकर पर बल्लेबाज महेश नानगोडे. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान की. दिशा स्पोर्ट फाउंडेशन, इस मैच में आपका फाउंडेशन अच्छा होना चाहिए, तब जाकर बात बनेगी. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस बार अच्छा टाइमिंग नहीं है. मैदान पर गेंद को फील्ड किया जाएगा, डायरेक्ट हिट किया गया. उसके बाद में कवर करने के लिए खिलाड़ी आए हैं तो 1 रन का इजाफा. इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के. बहुत इंपॉर्टेंट मैच है. देवाची आळंदी बनाम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी. महेश नानगोडे, सुभाष पवार, रोहित खरात, राजेश सोटे, ये अखिल भारतीय स्तर पर बहुत अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी, हर पर वाला खिलाड़ी जिनका खेल देखने का मौका दर्शकों को मिलेगा. स्कोर 13 बगैर किसी नुकसान के. दिलीश पिंजारी के ऊपर सबकी निगाहें. टीम के कप्तान है, गेंदबाजी कर रहे गेंदबाज राजेश सोटे. अमित राउत टीम के कप्तान इस वक्त स्ट्राइकर इन पर. मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर. लोग शॉट खेलना चाहते थे, फिलहाल गेंद टो को लगी है और बाउंड्री लाइन पर डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. 5 गेंदों का खेल, स्कोर 14 बगैर किसी नुकसान के. आखिरी गेंद शेष दिनू कांबळे आणि त्याचबरोबर विजय पावले. 10,000 रुपये पारितोषिक. अप्रतिम कामगिरी के लिए इस गेंद को ड्राइव किया कवर की तरफ. एक खिलाड़ी है और डायरेक्ट हिट किया गया. इस बार महेश नानगोडे को विकेट प्राप्त करने की कोशिश हो रही है. पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर के बाद स्कोर है 14 रन बगैर किसी नुकसान के. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी. महेश प्यूरे, आपका भी प्रदर्शन बहुत बढ़िया रहा है. हवा में गेंद को खेल दिया, सुंदर स्ट्रोक है. मिड ऑफ पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. गेंद बॉर्डर लेके बिल्कुल बाहर जाते हुए 4 रनों के लिए. ब्यूटीफुल बैटिंग. अमित राउत का बल्ला बोल रहा है. ये शॉट देखे एक्शन रिप्ले. राउंड विकेट गेंदबाजी. आगे गेंद थी, स्लॉट में थी और जब पावर पे चल रहा है तो ओवर द टॉप आपको खेलना आना चाहिए. बेहतरीन बल्लेबाजी. बल्लेबाज अमित राउत द्वारा, टीम के कप्तान है. स्कोर 18 बगैर किसी नुकसान के. गेंदबाजी करेगा गेंदबाज कुलदीप दाइबर. खाती ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद चलेगी. व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. स्कोर इसी के साथ पहुंच चुका 19 पर. सैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी बनाम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी. चौथा मुकाबला सुपर हिट का. दोबारा ऑफ स्टंप के बाहर गेंद.
आंखों से दूर रखने की कोशिश, वाइट बॉल का इशारा। स्कोर इसी के साथ बन चुका 20 पर। ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर है, मैंडेटरी पावर प्ले का ओवर है। 7-8 कटबॉथ का बॉलिंग मांग। पुल की आउट साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ कमाल का स्ट्रोक है। व्हाट अ शॉट, गगनचुंबी सिक्सर। वाह अमित, वाह वाह उस्ताद, क्या बल्लेबाजी करे आप। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. Excellent batting by Amit Raut, who's playing on 11, scored 26 पर नन. Beautiful batting. ऑन सेट पर नॉकआउट बाउंड्री की तरफ गेंद को खेला गया था। ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार खेलने की कोई कोशिश नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। इस ओवर का आगाज चौकी के साथ हुआ था, उसके बाद में लगातार 2 बिंदी गेंदें, एक सिक्सर एक बिंदी गेंद है। इंपॉर्टेंट मुकाबला, गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस, गेंद आंसर पर खेल दिया, गैप में खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी, बतदड़ सावन में आएगी बाहर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अमित राउत। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. स्कोर 30 बगैर किसी नुकसान के। पावर प्ले का फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज। 30 रन बगैर किसी नुकसान के। 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है, 2 गेंदें शेष। खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, स्क्वायर ड्राइव, कवर ड्राइव, स्क्वायर कट, अपर कट सारे खेल सकते हैं, पुल कर सकते हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इस मैच में बल्लेबाज अमित राउत की बल्लेबाजी टकाटक रन आ रहे पटापट। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. What a brilliant batting by Amit Raut. He's playing on 19, scored 34 पर नन। खत्म का इस्तेमाल किया, गेंद को इस चक्कर पर बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया, पीछे करते हुए 2 खिलाड़ी। इस बार कामयाबी मिलेगी, लेकिन बहुत अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल। और अमित राउत की बल्लेबाजी बेमिसाल, ड्रीम स्टार्ट। इस मैच में ड्रीम स्टार्ट हुआ है दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोरी टीम के लिए। 2 ओवर का खेल, मैंडेटरी पावर पे समाज को 36। अब चलते उत्तम की तरफ। उत्तम हमारे साथ जुड़ रहे, ओवर टू उत्तम। या ठिकाणी आपण आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारेच या खेड तालुक्याचे माजी कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील अण्णांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने ठिकाणी केला जातोय. आम्ही सर्व आयोजक कमिटीतील सदस्यांना विनंती करेल, आपण अण्णांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठ होते यायचे. अण्णांना विनंती करेल, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 2च्या निमित्तानं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील अण्णांचा विशेष सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने संपन्न होते. तदनंतर अण्णांना विनंती करेल, आपण या सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. सर्वच आयोजक कमिटीतील सदस्यांना विनंती, आपण व्यासपीठ होते यायचे. आयोजकांच्या शुभास्ते आपण एक आकर्षक सन्मान चिन्ह खेड तालुका प्रीमियर लीगच्या 2ऱ्या पर्वाचं या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 2च्या वतीनं हा विशेष सन्मान, एक आकर्षक सन्मान चिन्ह आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी दिला आहे. सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील अण्णांचा सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होते. त्यानंतर अण्णांना विनंती करेल, आपण या खेळाडूंना या स्पर्धेला 1-2 शब्द सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त कराव्यात. खेड तालुका प्रीमियर लीग सन 2026 दरवर्षी खेड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेड तालुक्यातील क्रिकेट रसिकाकरता, क्रिकेटच्या खेळाडूंच्याकरता अत्यंत
महत्त्वाचा निर्णय. खेड तालुका प्रीमियर लीगचे सगळे आमचे सहकारी, त्यामध्ये किरण शेटकर असतील, रावशेठ पानमंद असतील, संदीप रौंदळ असतील, कैलासभाऊ निखाडे असतील, नितीन तात्या वाडेकर असतील, दत्ताभाऊ शेळवणे असतील, सुभाषभाऊ बिरदवडे असतील, विश्वासाबा निकत असतील, बंटी अंडेकर असेल, सचिन बर्गेसर असतील, निखिल घाटे असेल, योगेश चव्हाण, दिनेश गाडे, सुरेश देवकर, उत्तम सावंत सर, समस्त ग्रामस्थ आंबेटा. खरं म्हणजे खेडच्या क्रीडा संकुलानंतर एक छोटंसं स्टेडियम, शेतकऱ्यांचे नेते, शेतकरी संघटनेचे संस्थापक आदरणीय शरद जोशी यांच्या क्रीडा संकुलावर या ठिकाणी संपन्न होत आहेत. या परिसरामध्ये अनेक कामगार आहेत, अनेक होतकरू तरुण आहेत. यांनासुद्धा असं वाटतं की आपण खेळावं, परंतु दुर्दैवानं चांगली क्रीडांगण नाही. आणि हे एक चांगलं क्रीडांगण या परिसरामध्ये निर्माण झालं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या प्रीमियर लीगच्या स्पर्धा होऊ लागल्या आणि या परिसरातील कामगारांना, इथल्या या परिसरातील खेळाडूंना ही सुवर्ण संधी देण्याचं काम या प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतं आहे. यावर्षी उन्हाळा प्रचंड आहे, त्यामुळे दिवसाचे सामने घेणं ही गोष्ट फार अवघड होऊन गेलेली आहे. आणि म्हणून संध्याकाळी या नाईट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. कारण म्हणजे IPLच्या स्पर्धा तिकडे चालू आहेत. आज सकाळपासूनच दिल्ली असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, हैदराबाद असेल, या टीमा उत्तम अशा प्रकारचं काम करतात. किंबहुना एक उगवता तारा वैभव सूर्यवंशी, 15 वर्षाचा मुलगा किती करामत करू शकतो. त्यांनी आज 12 सिक्सर मारलेत, 4 4 मारलेत आणि आपल्या संघाच्या निंब्या धावा एकट्याने केल्यात. अशी जी मुलं आहेत त्यांना संधी मिळाली तर काय करू शकतात, याचं उत्तम उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं ह्या ज्या स्पर्धा होऊ लागल्यानंतर IPLच्या अनेक खेळाडू आज त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना संधी या निमित्तानं मिळते. किंबहुना ह्याच्या माध्यमातून करोडपती झालेले आपण क्रिकेटर पाहतो. मी काल कुठेतरी ऐकलं की MS धोनी हा अत्यंत गरीब घराचा मुलगा खेळाच्या जोरावर एवढा मोठा झाला की त्याचं घर 450 कोटी रुपयाचं आहे. आपण पाहिलेलं असेल की धोनी असेल, विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल आणि आता वैभव सूर्यवंशी असेल, ही सगळी जर क्रिकेटर त्यांच्या क्रिकेटच्या जोरावर करोडपती होऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये या लीग स्पर्धा झाल्या, या निमित्तानं सुद्धा खेळाडूंना निश्चितपणानं बक्षिसं मिळतात. चांगल्या खेळाडूंना चांगल्या संधी या निमित्तानं मिळतात. आणि आपल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात अलीकडच्या काळात यात्रेच्या निमित्तानं मुंबईकर मंडळी येतात, पुणेकर मंडळी येतात, गावाकडची मंडळी असतात, गावोगावी स्पर्धा होतात. कारण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यात्रेच्या निमित्तानं बैलगाडे सगळ्याच गावात होतात असं काही नाही, सगळ्याच गावात घाट आहेत असं काही नाही. त्यामुळं गावागावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा पार पडतात आणि त्यातनं क्रिकेटपटू तयार होतात आणि अशा प्रकारचे क्रिकेटपटू या लीग स्पर्धेमध्ये येतात आणि आपलं भवितव्य घडवतात. असेच एक उत्तम खेळाडू आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या स्पर्धा चालू आहेत. आता मला वाटतं आळंदी विरुद्ध साकुर्डी, मला माहिती आहे धरणाच्या पलीकडचं गाव आहे, आदिवासी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमचे लोक राहतात आणि तिथला संघ आहे. या 2 संघामध्ये या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं खेळ चालू आहे. मी या सगळ्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी उत्तम खेळावं, आपलं आरोग्य चांगलं ठेवावं आणि या संयोजकांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला याबद्दल. या खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन दिशा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेब, ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला 1,21,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला सौजन्य केले. ते बाळासाहेबजी कडलक साहेब यांचे चिरंजीव कुमार कौस्तुभदादा बाळासाहेब कडलक यांचा सन्मान आमदार साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उत्तम. आणखीन एक माहिती, आता आमदार साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. ISPL मध्ये 32 लाख रुपयाची किंमत असलेला खेळाडू आज आपल्याबरोबर आहे. आमदार साहेब विजय पावले जो इथे आहे, 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार. वेस्ट बेंगॉलमधनं देखील खेळाडू इथे आलेले. जगत सरकार, सरोज प्रामाणिक हे खेळाडू सर आपल्याबरोबर इथे आहेत. ही स्पर्धा देखील मोठी स्पर्धा आहे. संपूर्ण भारतातील दिग्गज आयकॉन इथे खेळत आहेत आणि विजय पावले आपल्याबरोबर आत्ता इथे आहे. तो आता जिंकलाय 2 मॅच. 32 लाख रुपये त्याची किंमत ISPL मध्ये ठरली होती तो खेळाडू. तर सर थँक्यू सो मच, तुम्ही आलात त्यामुळे स्पर्धा आणखीन शानदार झाले, स्पर्धेला बाहेर आली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. 55ला 1 स्थिती आहे. 55-1. ही स्पर्धा देखील एक मोठी स्पर्धा आहे जिथे भारताचे दिग्गज आयकॉन खेळाडू खेळतात आणि तालुक्याचे खेळाडू देखील जबरदस्त कामगिरी करत आहेत. 61ला 1. सुहास पवार 3. अमित राउत का विचार केला तो 42 पर एक शानदार बैटिंग और महेश नानगुड़े का विकेट खोने के बाद अमित राउत ने जिम्मेदारी अपनी कंधों पर ली है. बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे हैं. 61 1 विकेट के नुकसान पर. पकाती तोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर 61 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर आखिरी गेंद शेष. इस बार पुल किया मिड विकेट पर बोर्ड के बाहर. गेंद को दर्शक दीर्घा में गोल किया. कमाल का स्ट्रोक. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. मागाशी जी मॅच आली त्या मॅच मध्ये स्वर्गीय कैलासवासी नंद विवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबा क्रिकेट क्लब भानोबा चिकवाळी संघ जिंकलेला आहे. त्या टीमचे संघमालक खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य ॲडव्होकेट महेश संपतराव विवरे साहेब यांच्या वतीनं ऐकॉन विजय पावलेला 10,000 रुपयांचं बक्षीस आहे. ऐकॉन दिनू कांबळेला 10,000 रुपयांचं बक्षीस आहे. तर टीम मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1,000 रुपयांचं बक्षीस संघ मालकांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच उत्तम. 67-1 धुआंधार बल्लेबाजी इस मुकाबले में अमित राउत द्वारा 48 पर बल्लेबाजी कर रहे. अमित इस प्रतियोगिता में 10 अर्धशतक या 11वां अर्धशतक आएगा वो देखने वाली बात है. What a shot! Don't be violent, be silent and show your talent. It's a big hit. It's a sixer. Superb batting by Suhas Pawar. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. बाहेर आता जर बॉल गेलाय तो परत आणला तर 100 रुपयाचं पारितोषिक संघ मालक बाळासाहेब कडलक यांच्या माध्यमातून असणार आहे. कारण हा बॉल बाहेर सारखा जातोय ना, त्यामुळे इथे बक्षीस लावलेलं आहे. हा बॉल परत आणून दिला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 100 रुपीज दिशा स्पोर्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. 73-1. ऑफ टाइम के बाहर गेंद वाई बर्कल शरा स्कोर इसी के साथ बढ़ता हुआ श्रेष्ठ आ रहे हैं. इंपॉर्टेंट मुकाबला 74 1 विकेट के नुकसान पर.
वाइड बॉल। इस मैच में मजा आएगा। चैलेंज किया गया, टीवी एम्पायर की तरफ जाना पड़ेगा। तो अब टीवी एम्पायर का क्या फैसला होगा वो देखना बहुत ज़रूरी है। मजा आएगा दर्शकों के लिए, इंपॉर्टेंट मुकाबला है। दर्शक काफ़ी संख्या में मौजूद। खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं। स्कोर 75-1। या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी युट्यूब लाईव्हचे सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे. खराबवाडी नगरीचे युवा उद्योजक आदरणीय सूरज शेठ देवकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेत त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भानुदाची कावरे, अतुलदादा पाचपुते, सचिन भाऊ पाचपुते, प्रभाकरची कावरे, बाळासाहेबजी शिंदे हा सर्व मित्रपरिवार वासुलीवरतून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू उत्तम। वेलकम बैक आप सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं खेड़ तालुका प्रीमियर लीग का 2026 स्कोर 74 एक विकेट के नुकसान पर। इट्स फेयर डिलीवरी। कुलदीप धाइबर बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा, गली पर खिलाड़ी कैच छूटा है। जीवन दान मिला बल्लेबाज को। सुभाष पवार डेंजर बल्लेबाज है, इनको जीवन दान मिला। 10 पर केंद्र है। अमित राउत 48 पर, अर्धशतक के बहुत करीब है। राजेश सुरटे ने गली पर कैच छोड़ा है। आइकॉन खिलाड़ी हैं। इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन अमित राउत का रहा है। क्या 11वां अर्धशतक आएगा वो देखना बहुत जरूरी। आखिरी जो 10वां अर्धशतक आपको बताएंगे। अक्षय तावरे ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी और पहला अर्धशतक प्रीतम बारी का, 2 अर्धशतक जगत सरकार के नाम पर है। 75-1 रिवर्सिव करने की कोशिश, यह अच्छा शॉट नहीं था। बेहतरीन गेंदबाजी कुलदीप धाइबर द्वारा। लेग बाई का इशारा अंपायर ने किया। स्कोर 76-1। 10:07 का समय। वक्त भी बहुत इंपॉर्टेंट है। आज का दिन भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। सुपर 8 के मुकाबले सुपर से ऊपर हुए हैं। आज भी रोचक मुकाबले। खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी इस बार। बढ़िया गेंद, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन धाइबर द्वारा। सही इलाके में गेंदबाजी करते हुए वाइट यॉर्कर था। गेंदबाज सुहास पवार एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी में बहुत बढ़िया करते हैं। और कुलदीप की अच्छी गेंदबाजी। 76-1 फ्लाइंग स्टे पे गली पॉइंट मिस्टर कवर। एक लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर डिस्क लेग पर खिलाड़ी तैनात हैं। टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। और ये क्या कर रहे, थोड़ी सी खराब फील्डिंग हुई है। 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी। उम्दा बल्लेबाजी रही है इस मुकाबले में अमित राउत द्वारा। स्कोर कुल मिलाकर 78 एक विकेट के नुकसान पर। दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुटी और बसाइदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला। अर्धशतक के बहुत करीब है अमित राउत, टीम के कप्तान, जिन्होंने आज कप्तानी पारी के लिए सूझबूझ के साथ बल्लेबाजी की है और सारे शॉट इनके पिटारे पर हैं। बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है। नीलेश पिंजारी गेंदबाजी करने के लिए तैयार है। ऑलराउंडर खिलाड़ी और हाफिज से इनका आगाज हुआ। बहुत बढ़िया बल्लेबाजी वो करते हैं। गेंदबाजी भी कमाल की, फील्डिंग लाजवाब होती है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज जिनके ऊपर दारोमदार रहेगा। अब देखते हैं नीलेश पिंजारी किस अंदाज से गेंदबाजी करते हैं। चौथा मुकाबला खेड़ तालुका प्रीमियर लीग का 2026 दूसरा संस्करण। बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का है। नीलेश पिंजारी तैयार, सामने अनिकेत अमित राउत। अमित राउत 48 पर केंद्र 17 गेंदों का सामना किया। अभी तक जो अर्धशतक आए हैं मैं जरूर आपको बताऊंगा। प्रीतम बारी का पहला अर्धशतक बहुत ही शानदार था। ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की गई, लेकिन फिलहाल
बल्ले के बीचों बीच तो नहीं खेल पाए और लेग बाई का इशारा। प्रीतम बारी ने 17 गेंदों में 51 रन बनाए थे और उसके बाद में आकाश का क्लास 18 गेंदों में 52 रन। लाजवाब बल्लेबाजी जगत सरकार 17 गेंदों में 53, भूषण गोले 21 गेंदों में 52। उसके बाद में अनिकेत रोडे ने बहुत शानदार बल्लेबाजी की थी 17 गेंदों में 55। इस पक्ष टाइकेरन पर बल्लेबाज की बात करें तो सुभाष पवार, लक्ष्मण ओलेकर का एक जबरदस्त अर्धशतक 54 रन और शेरू लहार कमाल की बल्लेबाजी 17 गेंदों में अर्धशतक। दिनू कांबले का अर्धशतक 14 गेंदों में था, 19 गेंदों में था, 14 गेंदों में था, 14 गेंदों में 51। जगत सरकार 18 गेंदों में 55। समाधान आहिर बहुत बढ़िया बल्लेबाजी 20 गेंदों में 51। अभी तक 10 अर्धशतक इस टूर्नामेंट में आए हैं, क्या 11वां अर्धशतक आएगा वो देखने वाली बात है। बढ़िया गेंदबाज नीलेश पिंजारी द्वारा 79 पर 1। अब मजा आएगा दर्शकों के लिए, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी और ओवर निर्णायक प्रगति पर 4 गेंदों का खेल शेष। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गति परिवर्तन किया गया था चतुराई के साथ गेंदबाज नीलेश पिंजारी द्वारा। अच्छा बैलेंस कर ले, लेग बाई का इशारा अंपायर ने किया। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 80 रन 1 विकेट के नुकसान पर। 18 गेंदों में 48 रनों की पारी। अमित एक इंपॉर्टेंट खिलाड़ी है, बहुत बढ़िया प्रदर्शन अमित राउत कर रहा है, तजुर्बेदार खिलाड़ी। बल्ले का बाहरी किनारा और ये कैच लिया गया। 48 पर अमित राउत की पारी समाप्त। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी। थोड़ा सा निराश है लेकिन फिर भी एक अच्छी पारी है तो इनके लिए तालियां बजाइए, बहुत अच्छा प्रदर्शन उन्होंने किया। 48 रन बनाए, 19 गेंदों का सामना किया। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बीच में वो स्ट्राइक रोटेट नहीं हुआ। सुभाष पवार और अमित राउत के बीच वो थोड़ा सा तालमेल होना चाहिए था। हमला किसको करना है वो एक बार फिर वो ज़्यादा उन्होंने तय नहीं किया। सुभाष पवार हमला करने की कोशिश कर रहे थे, तब जाकर वो बड़े स्ट्रोक नहीं आ रहे थे। अमित राउत नौस्ते के एंड पर ज़्यादा बार रहे और उसके कारण एक सेट बल्लेबाज जो है ना बैक थोड़ा सा नॉस्टे की तरफ रहता है। स्विंग एंड मिस, बल्लेबाज नॉस्टे पर रन आउट। यश बरगे विकेट गिर गया और फिलहाल 6 ओवर का ये खेल, 6 ओवर में रन संख्या टोटल बन गया है। अभी भी एक गेंद का आना बाकी है, यह आखिरी गेंद शेष है। सॉरी करेक्शन, 80 रन 3 विकेट के नुकसान। आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं खराबवाडी नगरीचे माझे आदर्श सरपंच आदरणीय सागरदादा खराब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे। त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं विद्यमान चेअरमन अनंत कृपा पतसंस्था खराबवाडी आदरणीय सचिन शेठ कड पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे। आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं कामगार नेते अतुलदादा कड या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे। सत्यवान ट्रान्सपोर्टचे सर्व विठ्ठलदादा कड उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे। अनंत कृपा पतसंस्थेचे संचालक शशिकांत शेठ कड पाटील उपस्थित आहेत आणि युवा उद्योजक आदरणीय राहुलदादा खराबी आपण उपस्थित, आपलं स्वागत आहे। ओ टू कॉम्बॉक्स। थैंक यू। उत्तम ऑनसाइड पर खेलने का प्रयास और इस वक्त मिस्टर रिस्ट्रा व्हाइट बॉल 81 पर 3 सुहास पवार इस वक्त बहुत महत्वपूर्ण पारी के अंदर 12 पर 9 गेंदों का सामना किया और गेंदबाजी कमाल की करते हैं। नीलेश पिंजारी डेट ओवर में गेंदबाजी, टॉस गेंद ऑनसाइड पर खेल दिया। बॉर्डर पर खिलाड़ी है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए। थ्रो नॉस्टे ग्रीन की तरफ आया, 2 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। हम जो 6 ओवर का खेल है वो समाप्त होता हुआ। 6 ओवर में टोटल रन संख्या 83, जीतने के लिए 84 इज द टारगेट। मजा आएगा इस मुकाबले में। जल्दी आपको मैदान के अंदर आना है। दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी, महेश नानगुड़े, सुभाष पवार बहुत बेहतरीन खिलाड़ी है और प्रसादन या योद्धा की अगर बात करें तो राजेश तोटे, रोहित खरात के ऊपर निगाह रहेगी। पिछला मुकाबला रोचक रहा था, पिछला मुकाबला दिलचस्प रहा था। इस मैच में भी मजा आएगा। आप सुनते हैं एक टाइटल सॉन्ग और उसके बाद में दूसरी पड़ाव की अद्भुत कहानी। तब तक उत्तम भी हमारे साथ जुड़ेंगे। ओवर टू उत्तम। या ठिकाणी व्यासपीठ होते आदरणीय विकीदादा खराबी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। VM रेस्टॉरंट बारचे ओनर त्यांनी आपल्याला एक स्पोर्ट्स सायकलचे सौजन्य केले। यूट्यूब लाईव्हचे सौजन्य त्यांनी आपल्याला केले। सोमवंशी इंडस्ट्रीचे ओनर धनंजय शेठ सोमवंशी
युवा उद्योजक आदरणीय विशाल शेठ कड पाटील उपस्थित होत आहेत. युवा उद्योजक आदरणीय सूरज भाऊ देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह सौजन्य या ठिकाणी केलं. तर आपण आता सन्मान करतोय मान्यवर पाहुण्यांचा खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला. तो सन्मान करण्यासाठी आयोजक आदरणीय संदीप रोंदे सरांना विनंती करेल. शिंदेनगरीचे माजी आदर्श उपसरपंच राहुल शेठ पानमन आपल्याला विनंती करेल आपण हे सन्मान संपन्न करण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचे. आपल्या शुभास्ते आपण खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं काही सन्मान करतोय. लवळवरतून योगेश भाऊ गावडे आणि त्यांचा मित्र परिवार या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण काही सन्मान या ठिकाणी आता करतोय. या ठिकाणी प्रथमतः आपण सन्मानित करतोय धनंजय शेठ सोमवंशी इंडस्ट्रीचे ओनर ज्यांनी आपल्या स्पर्धेला युट्यूब लाईव्हचं सौजन्य दिलं. त्यांचा सन्मान केला जातोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मिंटू कॅमेरामॅन मिंटू व्यासपीठावरती आपण काही सन्मान या ठिकाणी करतोय. ते सन्मान आपण टेनिस क्रिकेट .inच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी हे सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्क्रीनवरती आपण सन्मानित करतोय. धनंजय शेठ सोमवंशी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय ज्यांनी युट्यूब लाईव्ह सौजन्य टेनिस क्रिकेट .in या जग प्रसिद्ध वाहिनीचं आपल्याला सौजन्य दिलंय. त्या मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर प्रतिथयश युवा उद्योजक विशाल शेठ कड पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. विशाल भाऊ कड आपल्याला विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं विशाल भाऊ कड यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी औरंगाबादी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय संदीप रोंदे सर यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं विशाल भाऊ कड यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पहिलवान विकी दादा खराबी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या अगोदर आपण सन्मानित करतोय सचिन शेठ कड पाटील विद्यमान चेअरमन अनंत कृपा पतसंस्था खराबवाडी ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक टी शर्टचं सौजन्य दिलंय. तो सन्मान करण्यासाठी आयोजक दिनेश भाऊ गाडे पाटील आपल्याला विनंती आपण सचिन भाऊ कड यांचा सन्मान करायचा आहे. दिनेश गाडे पाटील आपल्याला विनंती आपण या. सोमनाथ भाऊ कारले आपल्याला विनंती आपण या. सोमनाथ भाऊ कारले आपल्याला विनंती आयोजकांच्या शुभास्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. श्री सचिन शेठ कड पाटील विद्यमान चेअरमन अनंत कृपा पतसंस्था खराबवाडी यांनी मॅन ऑफ द मॅच आकर्षक टी शर्टचं सौजन्य आपल्याला दिलंय. त्यांचा विशेष सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपण संपन्न करतोय. विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सोमनाथ कारले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय ज्यांनी प्लेअर ऑफ द डे साठी एक आकर्षक बॅटचे सौजन्य दिले. सोमनाथ कारले यांचा सन्मान होतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रेमाचा सन्मान करतोय. त्यानंतर विश्वासाबा निकत सीईओ ऑफ पीव्हीएन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन चाकण आभारनं विनंती आपण या ज्यांनी आज संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक आणि ब्रँडेड कंपनीच्या बॅगचं सौजन्य दिले. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं विश्वासाबा निकत यांचा सन्मान होतोय. आबांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत याच नगरीचे सुपुत्र आणि प्रतिथयश उद्योजक ज्यांनी युट्यूब लाईव्हचं सौजन्य आपल्याला दिले ते आदरणीय युवा उद्योजक श्री योगेश शेठ चव्हाण यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. तर आपण सन्मानित करतोय विश्वासाबा निकत यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं व्यासपीठावरती संपन्न होतोय. त्यांना विनंती केला जाते आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रेमाचा सन्मान प्रत्येक वर्षी फार मोठं मोलाचं सहकार्य करणारे पीव्हीएन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनचे सीईओ विश्वासाबा निकत यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मान्यवरांचे सन्मान आपण संपन्न केलेत. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातो आणि जिथून दुसऱ्या डावाला होईल सुरुवात कॉम बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय प्रशांत आदवडे सरांना. थैंक यू उत्तम. टूर्नामेंट के आयोजन करता किरण शेटकर, राहुल शेठ पानबन, संदीप रोंदर सर, कैलाश बाबू निकाड़े और मैच की तरफ रुख करेंगे. जीतने के लिए जो टारगेट दिया है उस टारगेट का पीछा करने के लिए बल्लेबाज ओंकार और रोहित. पहली गेंद पर हमला, खूबसूरत स्ट्रोक है, ईंट का जवाब पत्थर से दिया गया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. ये फैमिली देखिए, सबके चेहरे पर मुस्कुराहट है. ये सारे बच्चे जो है ना, ये टूर्नामेंट देखने के लिए आए हैं. खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026 जब अभी हमला किया गया. इस बार खूबसूरत कवर ड्राइव इस ट्रक कवर की तरफ गेंद को खेला गया. एक रन मुकम्मल. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड विकेट के बीच अच्छी दौड़. लेगआउट में तालियां बज रही है. पावर प्ले के ऊपर है, मैंडेटरी पावर प्ले. फ्रंट एंड गेंदबाज सुभाष पवार के ऊपर हमला हो रहा है. पहली 2 गेंदों पर 8 रन. ओंकार इस मैच में पलट बार कर रहे. बहुत अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. मैंडेटरी पावर प्ले में 5 खिलाड़ी ऑफ साइड पर है, 4 खिलाड़ी ऑन साइड पर. टॉस गेंद अच्छा स्ट्रोक. सोचो मत, शुरुआत करो, वादा मत करो, साबित करो, बताओ मत, करके दिखाओ. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान केला होता. आदरणीय योगेश शेठ चव्हाण यांचा खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने सन्मान या ठिकाणी केला होता. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करेल आपण युवा उद्योजक आदरणीय योगेश शेठ चव्हाण यांच्या ठिकाणी सन्मान संपन्न करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू. उत्तम स्कोर 13 पर रन. यहाँ जबरदस्त बल्लेबाजी ओंकार द्वारा. 4 गेंदों का खेल हुआ है. लेग ब्रेक गेंदबाजी हो रही, लेकिन फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए दमदार बल्लेबाजी. बैटर ओंकार द्वारा 13 पर के तरह 4 गेंदों का सामना किया. रोहित खराब, मिस्टर आनंदवाड़ी इस पक्ष स्ट्राइक के रेट पर. सुहास पवार लेदर बॉल का अनुभव है. मंच के ऊपर मेहमानों के सम्मान. अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. रचनात्मक तरीके से गेंद को खेलना चाहते थे. यहाँ थ्रो जरूर किया गया नॉन स्ट्राइक रेट पर, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर 14 पर पहुंच चुका है. टारगेट बहुत बड़ा है, लेकिन जब अक्षय टारगेट बहुत बड़ा है ना, तो अपने टीम के गेंदबाज को आपको टारगेट करना होगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा हो जाएगा. और ये पावर प्ले बहुत महत्वपूर्ण 2 ओवर का छोटा पड़ा हुआ, लेकिन बहुत इंपॉर्टेंट दोनों टीमें के लिए. स्कोर 14 बगैर किसी नुकसान के. गेंद को ऑफ साइड पर खेल दिया गया. ढूंढा एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है. गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. रिकॉर्ड में तालियों की आवाज आप सुनिए, तालियों की आवाज आ रही है. पहले ओवर में ओंकार ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रही है और स्कोर है कुल मिलाकर 16 रन. 30 गेंदों में 68 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. मैच में मजा आएगा. स्पर्धेच्या निमित्तानं किरण शेटकड, राहुल शेट पानमन, संदीप रौंदळ सर यांचे मनापासून धन्यवाद. दिशा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेब बाबुराव कडलक साहेब यांच्या सर्वात जवळचा मित्रपरिवार आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. खास साकोडी चिखलगाववरतून स्वप्नील उर्फ सोन्याभाऊ तनपुरे, दिगंबरभाऊ देवदरे, शक्ती कंद, आकाश कंद, अमोल चोरगे, सागर चोरगे, निलेशची बोंबले, गणेश शेठ मुखे, प्रतीक शेठ गोपाळे, ओमकार शेठ गोपाळे, अजय शेठ जाधव, आपण सर्वजण उपस्थित आपलं स्वागत आहे. त्यानंतर विशेष सन्मान आपण करतोय. शिरवणे एंटरप्राइजेसचे ओनर कुमार भूषणदादा शिरवणे आपला सन्मान केला जातोय खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं. आणि तो सन्मान करण्यासाठी आदरणीय सचिन शेठ कड पाटील आणि शशिकांत भाऊ कड पाटील यांच्या शुभास्ते आपण भूषणदादा शिरवणे यांचा सन्मान आपण करतोय, ज्यांनी एक प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. ओट कॉम्बॉक्स. थँक्यू. उत्तमचा आवाज, अगदी गोड आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकताय. स्कोर 16 पर रन. पहले ओवर की कहानी समाप्त. रोड से गेंदबाजी करने के लिए अमित राउत. शानदार बल्लेबाजी, ऑलराउंडर खिलाड़ी है. बल्लेबाजी करते हुए 48 रन बनाए. 19 गेंदों का सामना किया था. रोहित खरात पॉइंट के ऊपर से गेंद को खेला गया. आउटफील्ड थोड़ा सा धीमा है, तो 2 रन लेने का मौका मिलेगा. ये क्या कर रहे कुछ समझ में नहीं आ रहा है. ढूंढो रे साजना. 2 रन मुकम्मल किए. इससे पहले भी खराब फील्डिंग हुई थी बाउंड्री लाइन पर. यश बरगे यंग खिलाड़ी है, राइजिंग स्टार, उनकी तरफ से थोड़ी सी खराब फील्डिंग हुई थी. स्कोर 18 बगैर किसी नुकसान के. 29 गेंदों में 66 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए.
रोहित खरात के ऊपर सबकी निगाहें होगी। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, पिछले मैच में आखिरी गेंद तक बल्लेबाजी करते रहे, लेकिन आखिरी गेंद पर एक्स्ट्रा कवर पर जबरदस्त कैच और वो कहानी समाप्त, रोचक पिक्चर समाप्त हुआ था। उन सर पर खेल दिया, टाइमिंग प्रॉपर नहीं है, मैदान पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। फुल टॉस ओवर पिच गेंदें आपको नहीं छोड़नी है, उस गेंदों के ऊपर आपको प्रहार करना, तब चक्कर बात बनेगी। अमित रावत पहले 2 गेंदों पर 3 रन खर्च के, बहुत अच्छी गेंदबाजी भी हो रही है। स्कोर 19 पर रन, लक्ष्य बहुत बड़ा है। रनों का अंबर आपके सामने, फील्डिंग में बदलाव, क्योंकि अब स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए ओंकार सेठ बल्लेबाज है। 5 गेंदों में इन्होंने 15 रन बनाए हैं, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। छोटी गेंद ऑन सर पर पुल किया, खूबसूरती के अफसास स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, सुखीला नाही मापी, रोहित शर्माची करून कॉपी, पूंची परी बादशाह केली सोपी, चौकार। खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं मोशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रशांत भाऊ जाधव, उपाध्यक्ष आदित्य तांगडे, बायकरमॅन तनुज पवळे, बायकरमॅन रोहित भाऊ सुरवई, मोशी टेनिस क्रिकेटचे शिल्पकार योगेश भाऊ गावडे, आकाशची विरकर, प्रथमची दातीर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार खेड तालुका प्रीमियर लीग पाहण्यासाठी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। ओ टू कॉम्बॉक्स और एक बेहतर स्ट्रोक, क्या बात है, व्हाट अ शॉट, बजेगी चिट्ठी, बजेगी ताली, दर्शक नहीं होंगे बोर, और ये लगा शानदार फोर। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार। Brilliant batting by Onkar is playing on to 23, scored 27 for none. Beautiful batting by Onkar. He's looking now very dangerous. कमाल की पारी कर रहे अपने टीम के लिए। ऑफसेट पर फ्लाइंग स्लिप पे, गली पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी है, स्ट्राइक कवर, मिड ऑफ, मैंडेटरी पावर प्ले का ओवर, रोड एंड से गेंदबाजी अमित राउत। वाह ओंकार वाह, खोल दे मेरे पंख कहता यह परिंदा, अभी और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है, गगनचुंबी सिक्सर। या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट आदरणीय दीपराज दादा खराबे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं मनापासून स्वागत आहे। चेअरमन आदरणीय सचिन शेठ बिरदौड यांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत। निलेश भाऊ दिघे याही मान्यवरांचं शुभागमन आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे। टी शर्टचं मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी सौजन्य केलं, अमेटांचे माचे आदर्श उपसरपंच आदरणीय शहाजी शेठ आरडे साहेब उपस्थित होत आहेत। आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे। पसायदान इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय वैभव शेठ दौंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते। आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे। विनंती केला ते आपण व्यासपीठावर या। व्यासपीठात एक सन्मान आपण करतोय। ओ टू कॉम्बॉक्स बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, टप्पा खाती नीचे रही है, खड़े खड़े गेंद कौन सर पर खेलना चाहते थे, सिंगल आपको मिलेगा। 22 का इशारा अंपायर ने किया। स्कोर की बात करें तो 2 ओवर की समाप्ति के बाद 34 रन स्कोर बोर्ड पर है और 24 गेंद में 50 रनों की जरूरत। उत्तम हमारे साथ जुड़ेंगे कॉम्बॉक्स। या ठिकाणी व्यासपीठावर आणखीन एक विशेष सन्मान करतोय। त्यांनी आपल्याला एक स्पोर्ट्स सायकलचे सौजन्य दिले। पहिलवान विकी दादा खराबी, VM रेस्टॉरंट अँड बारचे ओनर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं पहिलवान विकी दादा खराबे यांचा सन्मान होतोय। त्यांना विनंती केला ते आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय। खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं सन्मान पहिलवान विकी दादा खराबे यांचा। त्यानंतर आपण सन्मानित करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पहिलवान दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। दीपराज दादांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं दीपराज दादा खराबे यांचा सन्मान होतोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। द्वितीय क्रमांकासाठी त्यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे, फार मोठं मोलाचं योगदान करत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे आणि ट्रान्सचं देखील सौजन्य आपल्याला दिलेलं आहे। योगेश शेठ चव्हाण यांच्या शुभास्ते आणि आयोजक कमिटीच्या शुभास्ते चेअरमन सचिन शेठ बिरदौडे यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण दीपराज दादा खराबे यांचा सन्मान करतोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। ओ टू कॉम्बॉक्स थैंक यू उत्तम। वीरेंद्र सहवाग बीच मैदान पर है ओंकार,
रिवर्सिव खेलना चाहते थे, फिलहाल इस वक्त गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क रचनात्मक बल्लेबाजी करने की कोशिश ओंकार द्वारा। खेड़ का वीरेंद्र सहवाग ओंकार स्प्राइंग ऑन 29, कमाल की बल्लेबाजी रही है। स्कोर 34 बगैर किसी नुकसान के। ओ क्या बात है, क्या बात है सहवाग, गोलंदाज टप्पा चुकला, ओंकारने या ठिकाणी गुडघा टेकला आणि भाबा काय षटकार ठोकला. वाह 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 ओंकार, वाह सहवाग. करावाडी नगरीचे माझे आदर्श सरपंच आदरणीय सागरदादा खराबी आपला सन्मान होतोय. सरपंच साहेबांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उद्योजक आदरणीय अतुल दादा कड आपला सन्मान होतोय. विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. माझे आदर्श सरपंच सागरदादा खराबी आणि उद्योजक अतुल दादा कड आपल्याला विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू उत्तम. बीच मैदान पर जबरदस्त बैटल 22 का इशारा अंपायर द्वारा. स्कोर फिलहाल 40-41, 41 पर नन. 21 गेंदे 43 रनों की जरूरत है मुकाबले में जीतने के लिए. खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026 वेस्ट बंगाल के खिलाड़ी खेल रहे इस प्रतियोगिता में. विजय पावले सबसे महंगे खिलाड़ी आईपीएल के 41 पर नन और ओंकार 35 पर पहुंच चुके. 12 गेंदों का सामना किया. रोहित खरात को ज़्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, लेकिन इस मैच में अभी तक एफर्टलेस बल्लेबाजी वो नहीं कर पा रहे हैं. सुभाष पवार का बहुत महत्वपूर्ण ओवर है. इस ओवर की बात करें तो 3 गेंदों में 7 रन. सेंसिबल बल्लेबाजी, क्योंकि ओंकार का बल्ला बोल रहा है 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं. 1 रन मुकम्मल इसलिए किया गया क्योंकि ओंकार का बल्ला बोल रहा है, सहवाग का बल्ला बोल रहा है, तो सहवाग को बल्लेबाजी करने का मौका देना चाहिए. आइकॉन खिलाड़ी खेड़ तालुका के सहवाग को बल्लेबाजी करने का मौका दे रहे हैं, सबसे बड़ी उपलब्धि है. 42 बगैर किसी नुकसान के. अब मजा आएगा. स्ट्राइकर पर बल्लेबाज वीरेंद्र सहवाग. ओ माय गॉड, राख के नीचे होती आग. यह है वीरेंद्र सहवाग, इनका है नया स्वैग. गेंद तारा मंडल में बॉल के बाद 6 रन. या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करतोय. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय शशिकांत भाऊ शेडगे आपला सन्मान होतोय. त्यांना विनंती केला ते आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय शशिकांत भाऊ शेडगे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर अनंत कृपा पतसंस्थेचे संचालक आदरणीय शशिकांत भाऊ कड पाटील आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्याला विनंती केला ते आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स. क्या गजब की बल्लेबाजी कर रहे ओंकार. ओंकार गढ़ रहे. वारे वारे, कमाल की बल्लेबाजी, कमाल का प्रदर्शन. दबाव बनाया है इस मुकाबले में. गेंदबाज के ऊपर खास करके सुहास पवार के ऊपर हमला, और अभी तक एक गेंद इंपॉर्टेंट गेंद है. शॉर्ट सिलेक्शन ओंकार साहब का कमाल का. 41 पर केंद्र 13 गेंदों का सामना किया. तीसरा ओवर आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण. चर्चा हो रही है, टारगेट बहुत बड़ा है, लेकिन इस मैच में ओंकार ने टारगेट किया है. युवा उद्योजक आदरणीय राहुल दादा खराब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं सन्मान्य राहुल दादा खराबी साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू उत्तम. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. हो, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका. सहवागचा, खेडचा सहवाग मैदानावरती काय बॅटिंग करतोय. कडकडीत षटकार. वाह सहवाग वाह. सुहास पवार वरती हल्ला, सुहास पवार वरती पलटमार. मॅग्निफिसंट बॅटिंग. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. विकेटची नितांत आवश्यकता या मॅच मध्ये दिशा स्पोर्ट फाउंडेशन साठी. आणखीन एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी 7 दिवस बिस्लरी पाणी बॉक्सचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे. महालक्ष्मी RMC महालक्ष्मी वेअरहाऊस कुरोळीचे ओनर पहिलवान मयूर शेठ गायकवाड, पहिलवान अभिषेक गायकवाड, प्रोफेशनल वॉटर प्रूफिंग सिस्टम बोसरीचे ओनर पहिलवान अविनाश शेठ मुके, पहिलवान गणेश शेठ मुके आणि पहिलवान प्रतीक शेठ गोपाळे, श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोअर राजकुर नगर आपला सन्मान होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सन्मान केला जातोय. पहिलवान प्रतीक शेठ गोपाळे,
पहिलवान अविनाश शेठ मुके, ओमकार शेठ गोपाळ आणि अजय शेठ जाधव या चारही मित्रांना विनंती आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती आपण अशोक शिंगाडे आणि बबलू निंबाळकर या दोन्ही मित्रांकडे संपर्क करायचा आहे. अजित पवार हे देखील आयोजक कमिटीचे सदस्य आहेत, त्यांच्याकडे आपण लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचंय. आणि आजच्या दिवस क्रमांक 6चा कोण ठरेल, कोण असेल भाग्यवान प्रेक्षक विजेता ते मात्र प्रेक्षकांना पाहायचे. तर प्रेक्षकांनी लकी ड्रॉचं कुपन खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. उत्तम किरण शेटकर, राहुल शेट पानमन, संदीप रोंदोळसर, कैलासबाबू निखाडे, त्याचबरोबर नितीन तात्या वाडेकर, दत्ताबाबू शिळवणे, सुभाषबाबू बिरदवडे, विश्वासबा निकत, बंटी मांडेकर, सचिन बर्गेसर, निखिल घाटे, योगेश चव्हाण, दिनेश कांडे, सुरेश देवकर, उत्तम सावंत आणि समस्त ग्रामस्थ गावठाण यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. 2 दिवस या स्पर्धेचं धावतं वर्णन आणि त्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत. पुण्यनगरीनं सातत्यानं आमच्यावर जे प्रेम केले त्याबद्दल निश्चितच पुण्यनगरीचे मनापासून धन्यवाद. खेड तालुका प्रीमियर लीगचे सर्व जे आयोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये जे काही थोडं काही करू शकलो आहे ते तुमच्यामुळे करू शकलेलं आहे. त्यामुळे उत्तम साबत तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर किरण शेटकड यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि नरेश डोमेसर जे आमच्या समालोचन कक्षामध्ये त्यांचेही मनापासून धन्यवाद. 54 बगैर किसी बार नुकसान के पहले विकेट के लिए 54 रनों की बहुत ही शानदार साझेदारी. ओंकार 47 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना किया. स्ट्राइकर पर बल्लेबाज रोहित करात 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अमित राउत का यह दूसरा ओवर. अभी भी वो टाइमिंग नहीं कर पा रहे. मिड विकेट पर गेंद को स्वीप किया गया. मिड विकेट पर बॉटन पर खिलाड़ी तैनात. लेकिन अच्छी बात यह है सेट बल्लेबाज को मौका मिला. 1 विकेट की तलाश में है दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी, क्योंकि ये दोनों बल्लेबाज जो है ना सरदर का कारण बने हुए हैं. खेड तालुका प्रीमियर लीग 2026. और ओंकार की अगर बात करें तो पिछले मैच में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. अर्धशतक नहीं बना पाए थे, लेकिन एक सुनहरा अवसर है. 14 गेंदों में 47 रन चाहिए अर्धशतक बनाने के लिए. और दूसरी तरफ दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी को विकेट चाहिए. अगर विकेट मिलेगा तो आपको कमबैक करने का मौका मिलेगा, नहीं तो ये दोनों बल्लेबाज रोहित खरात भी डेंजरस है. ओंकार तो आज इन्होंने सबका दिल जीत लिया है. कमाल की पारी खेले हैं. शॉट सिलेक्शन जबरदस्त है. नए नए खिलाड़ी उभर कर गए. खेड तालुका प्रीमियर लीग से हमको क्या मिला, तो ये सवाल का जवाब है. बैकफुट चले गया आंसर पर खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेला गया. आज पुल हुक कवर ड्राइव सारे शॉट लॉप किया था. वी में बहुत अच्छी बल्लेबाजी. स्क्वायर तो विकेट बहुत अच्छी बल्लेबाजी रही है. बैटर ओंकार द्वारा स्कोर अब तक 56. 16 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत. 10:37 का समय. वक्त भी बहुत इंपॉर्टेंट है. आने वाली एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. उदाहरण देना बहुत आसान, लेकिन उदाहरण बनना बहुत कठिन. अगर यहाँ बहुत बेहतर प्रदर्शन करेंगे, कदमों का इस्तेमाल अपने बॉलर में रोकने की कोशिश. जबरदस्त एफर्ट, एक्शन रिएक्शन. कदम तल अच्छा था. स्टोक भी बहुत बेहतरीन खेला गया था, लेकिन बीच में आए अमित राउत टीम के कप्तान हैं. इन्होंने इस मैच में जान डाली है. इस तरह से गेंदबाजी करेंगे तो मजा आएगा. अभी भी मुझे लग रहा है कि रोहित खरात एफर्टलेस बल्लेबाजी नहीं कर पा रहे. संघर्ष जारी है. स्कोर अब तक 56. 15 गेंदों में 28 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. इस बार संघर्षपूर्ण कहाणी. संघर्षाचा षटकार रोहित खरात जो जाऊन बसलाय प्रत्येकाच्या घराघरात. मिस्टर आनंदवाडी रोहितच्या बॅटमधनं षटकार. 62 पनान. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भांबोलीचे ग्रामपंचायत सदस्य गुलाबशेठ निखाडे, उद्योजक बबूशेठ राऊत या ठिकाणी उपस्थित. आपलं स्वागत आहे. डल्लीबाई मुजावर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. बाबू कालेकर, निलेची बोराडे, अशोकची जाधव, गणेशची भालेराव, सूरजजी शेवाळे, जाहीरबाई शेख, संकेतभाऊ पारधी आपण उपस्थित. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ओर टू कॉम्बॉक्स. ऑफसाइड पर गेंद को ड्राइव किया. लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात. 1 रन लिया गया, मना किया गया.
ओंकार द्वारा कमाल का मैच। आखिरी गेंद शेष है। ओंकार 48 पर खेल रहे। अमित राउत ने 48 रन बनाए थे, 2 बार अर्धशतक के बहुत करीब। 13 गेंदों में 21 रनों की जरूरत, 13 चेंडू 21 धावांची की आवश्यकता। सामना जिंकना करता मैदान के अंदर रोचक मुकाबला चल रहा है। कमाल का मैच, दिलचस्प कहानी। 63 for none, डू और डाई करना पड़ेगा। अप्लाई करने का समय। गेंदबाजी करे अमित राउत। ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर खिलाड़ी। मिड विकेट पर खिलाड़ी अमित राउत गेंदबाज है जिन्होंने 48 बनाए थे। ओंकार ने 48 बनाए हैं। दोनों का अर्धशतक पूरा नहीं हुआ, लेकिन यह मैच जीतने का सपना किसका पूरा होगा वो देखने वाली बात है। आंबेटांचे माझे आदर्श उपसरपंच आदरणीय शहाजी शेठ आडे साहेब, ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्टचं सौजन्य दिले, त्यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं केला जातोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्यानंतर पसायदान एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय वैभव शेठ हनुमंत दौंडे, ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी ट्रांसचं सौजन्य या ठिकाणी दिले, त्यांचा खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं सन्मान होतोय। विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सर्वप्रथम शहाजी शेठ आडे, माझे आदर्श उपसरपंच आंबेटान, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची शाबासकीची थाप देत असताना एक आकर्षक ब्रँडेड टी शर्टचं सौजन्य त्यांनी आपल्याला केलं आहे आणि त्यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं केला जातोय। त्यानंतर वैभव शेठ दौंडे, पसायदान एंटरप्राइजेसचे ओनर, यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं होतोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। ओ टू कॉम्बॉक्स। क्या मुकाबला है। 12 गेंदों में 21 रनों की जरूरत है। दिशा एंटरप्राइजेस से बाला साहब बकलक दिशा उद्योग समूह के सर्वेसर्वा टीम के ओनर हैं और पसायदान योद्धा आनंदी देवाची, विनयताई सुधीर मुंगसे, राहुल मुंगसे, बालाजी शेठ लांडे टीम के ओनर हैं। और इंटरेस्टिंग कहानी और एक रोचक मुकाबला और एक दिलचस्प कहानी बीच मैदान पर चल रही है। दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं मैदान के ऊपर और एक जबरदस्त मैच, मजा आएगा दर्शकों के लिए। रोचक दिलचस्प कहानी। दोनों बल्लेबाज अच्छा कर रहे। क्या होगा इस मुकाबले में, कौन जीतेगा यह मुकाबला? पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी या दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी, महेश नानगुडे, सुहास पवार, रोहित करात, राजेश सोटे। गेंद बनने के बीच जबरदस्त जंग। बल्लेबाज कुलदीप दाइबर बल्लेबाजी करने के लिए आए। नाउ रिमेनिंग 12 minutes and need 21 run to win this match। इस ओवर की पहली गेंद रिवर्सिव खेलना चाहते थे, हवा में गेंद, कैच छूटा है। जीवनदान मिला रोहित करात को। ये कैच छूटा, यह मैच वो देखने वाली बात है। आसान मौका था इस बार, खराब फील्डिंग, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद थे। एक कैच देके ये लड्डू था, इस बार ये कैच लेने की जरूरत है। सौरभ आए गेंदबाजी करने के लिए। स्कोर 64 for 1, 11 गेंदों का खेल। जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है और अब आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। कुलदीप इंपॉर्टेंट खिलाड़ी इस पक्ष स्ट्राइक के रेन पर। रोहित खरात 14 पर खेल रहे, 9 गेंदों का सामना किया। संघर्षपूर्ण कहानी रही है। सौरभ अपनी बॉलिंग मापा तैयार है गेंदबाजी करने के लिए। एक एक बॉल। आजचा हा सामना केवळ 2 प्रतिस्पर्धेमधील नाही आहे, 2 संघामधील लढत नसेल। आकाशदा उसाळे विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजाला। आता बक्षीस सुरू होणार आहेत, कारण वातावरण थोडंसं गरम झालंय, मैदान थोडं तापलंय। आता ही लढत फक्त लढत नसणार आहे, तर कौशल्य, जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीचा एक मोठा सोहळा, रोमांचक सोहळा। ऑन साइडला फटका तर चांगला खेळलाय, चेंडू झाला सीमारेषा पार। कुलदीप धायबरच्या बॅट मधनं षटकार। 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता। खेड तालुका प्रीमियर लीग आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं स्वप्नील दादा खड पाटील, सचिन भाऊ मस्करे या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होते। आपलं मनापासून स्वागत आहे। सागरभाऊ भांगरे उपस्थित होत आहेत। आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ओटू कॉम्बॉक्स। महत्वाचा मॅच, विजय आणि पराभव यामध्ये युद्ध मैदानावरती आहे। सुरेख चेंडू आहे। सौरभ, हा चेंडू अतिशय महत्वाचा होता। पहिल्या चेंडूवरती बॉटमॅनचा वापर करत पुलचा फटका सुरेख होता। त्यानंतर फुल लेंथ वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू,
चेंडू शिल्लक आहेत 9, 14 धावांची आवश्यकता. रिक्वायरमेंट 9.33चा. हे युद्ध आहे प्रतिभेचं, जिथे प्रत्येक क्षण आव्हान आहे, प्रत्येक कृती एक कला आहे. प्रेक्षकांचा श्वास रोखला गेलाय, कारण त्यांना माहिती आहे हा सामना यादगार बनणार आहे. करूया बरोबर मॅच. सौरभ तयार. आई फटका चांगला गॅप मध्ये खेळाय. चेंडूची बरेच दिसून जाते तिथं क्षेत्ररक्षक एकच धाव मिळणार आहे, एकापेक्षा जास्त नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण. वा वा वा, टाळ्यांचा गजर होतोय. सामना थरारक होणार याची चिन्ह दिसत आहेत. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. श्वास रोखून ठेवा. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. प्रत्येक चेंडूवरती थरार, प्रत्येक चेंडूवरती एक नवं या ठिकाणी चित्र बघायला मिळेल. नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे सौरभ. रोहित कराड डावखुरा फलंदाज 14 वरती घेतोय. धावसंख्या 71 ला 1. उडवला आकाशामध्ये जबरदस्त फटका. गरम गरम तापलेला तवा आणि रोहितच्या बॅटची हवा चटके देऊन जाते भावा. षटकार. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते हनुमंत शेठ दवणे साहेब उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पसरदान एंटरप्राइजेसचे सर्व वैभवदादा दवणे यांच्या वतीनं जे ट्रान्सचं सौजन्य होतं ते या ठिकाणी प्राप्त झाले. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. एक चांगला चेंडू टाकायचा गोलंदाजाला सौरभ. श्रीराम Oh my क्रेनचे God. सर्व आदरणीय बाबाई शेठ पडवळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. मच्छिंद्रजी दवणे साहेब आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत आहे. कोटू कॉम्बॉक्स. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता 77 ला 1. अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती. शानदार जबरदस्त. 7 चेंडू 7. कोण कोणावर करणार मात. योग्य वेळ दिलेला हात, योग्य दिलेली साथ अतिशय महत्वाची आहे. एक ड्रीम बॉल. सुरेख चेंडू आहे. हा ड्रीम बॉल नव्हता पण डॉट बॉल आलाय. IPL तुम्ही बघत असाल ना, तिथे असं डॉट बॉल आल्यानंतर एक झाड लावलं जातं. तर झाड लावलंय, त्या झाडावरती फळं येणार की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु हा डॉट बॉल अतिशय महत्वाचा आहे. आता उर्वरित चेंडू आहे 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. वा वा, सामना एवढा थरारक होईल की इतिहास स्वतःला पुन्हा लिहिण्याआधी 2दा विचार करेल. अभूतपूर्व खेळीची नोंद होईल का. 6 चेंडू 7. टेनिस क्रिकेट .in वरती आपण हे समीकरण पाहू शकता. शेवटचं षटक टाकण्याकरता कोण येणार ते देखील पाहणं गरजेचं आहे. डेथ ओव्हरमध्ये स्पेशलिस्ट गोलंदाज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अतिशय उत्कंठवर्धक सामना. प्रेक्षकांसाठी पर्वणी. हा सामना, ही स्पर्धा फक्त स्पर्धा नाहीये, तर प्रत्येक क्षण आपण या ठिकाणी संघर्षाचा पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार सांगणं कठीण आहे, कारण इथे प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रेक्षकांसाठी महत्वाचा मॅच, 2 संघांसाठी महत्वाचा मॅच आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी, महेश नानगुडे, सुहास पवार, पैसादान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी, रोहित करात, राजेश सोरटे. प्रतिष्ठा पणाला लागले, प्रतिष्ठा पणाला लागले. 2 मातबर संघामध्ये ही लढाई आहे, हे बॅटल आहे. चला सामना सुरू ठेवा. काय होणार, कोण जिंकणार. समोर होता आमदार शेखर निकम चषक रत्नागिरीच्या अर्थात साबडेमध्ये सामना रंगला होता आणि त्यावेळेला एम्ब्रोजचं मेडन ओव्हर टाकलं होतं, सामना किशात टाकला होता. काही होऊ शकतं. त्याचबरोबर 6 चेंडू 8 आपण पवन केलेला पाहिलं. डिपेंड करत असताना अनेक आठवणी आहेत. दुसऱ्या बाजूला महत्वाचा मॅच आहे, चैतन्य झारखंड विरुद्ध महाराष्ट्र मॅच, आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असताना महाराष्ट्राला झुंजवलं होतं 4 ते 5 चेंडू पर्यंत. क्रिकेटमध्ये काही शक्य आहे. गोलंदाजी मार्कवरती रामदास. हा खेळाडू ठरणार का खास अवकाश. रामदास लोंढे. स्ट्रायकरला कुलदीप धायबर. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उतरण्यात तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही धाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. 1 विकेट अत्यंत महत्वाची आहे. 1 विकेट सामन्याचं चित्र बदलेल. हवे चेंडू खेळला, इस्ता कव्हरला क्षेत्ररक्षक, 1 मिनिटामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चित्र बदललंय का. ओ माय गॉड. 1992 ला अझरुद्दीनने टाकलेला झेल मला आठवला. 1992 ला असा झेल अझरुद्दीनने टाकला होता आणि सामन्याचं चित्र बदललं. खराब क्षेत्ररक्षण. मिड ऑफला इतका सोपा झेल येऊ शकत नाहीये. ये लड्डू था, देखिए ये लड्डू था.
शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है. बहुत ही खराब फील्डिंग. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. रणमैदान सज्ज आहे. इथे कोण हार म्हणायला तयार नाहीये. हा अटीतटीचा सामना. हा फक्त खेळाडूंसाठी नाहीये, तर त्यांची जिगर या ठिकाणी काम करेल. अग्निपरीक्षा मैदानावरती आहे. उत्कंठ शिगेला पोचले. सामना संपलेला नाहीये. संकटाच्या काळात स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं. एक संधी निर्माण केली रामदासनं, परंतु मिडॉपमध्ये खराब क्षेत्ररक्षण. उलटा चेंडू इस्टाकबल क्षेत्ररक्षक हा झेल तर होणार नाहीये. कमीत कमी 2 धावा अपेक्षित आहेत. 2 धावांची आवश्यकता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाले आहेत आणि 2 धावा पूर्ण झाल्यानंतर समीकरण आहे 4 चेंडू 4. कौन करेगा पलटवार, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार, रोचकता है बरकरार. 4 गेंदे 4. काय सामना मैदानावरती रंगलाय. उत्कंठ शिगेला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ऑन साइडला फटका चांगला सजवलाय. रोहित खराबच्या बॅट मधनं षटकार. सामना या ठिकाणी अप्रतिम होता. यावेळेला चेंडू दिलाय भिरकावून, सामना टाकलाय बदलून आणि रोहित खराबनं मैदान टाकलंय खदलवून. सामना संपलाय. अभिनंदन रोहित खराब. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी, अभिनंदन. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे उद्घाते किरण शेटकर, राहुल शेठ पानबन, संदीप रौंदळ सर, कैलास भाऊ आणि सर्व या ठिकाणी आयोजक, त्याचबरोबर उत्तम सावंत, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर इथून जाण्याची इच्छा नाही आहे, पण लेदर बॉलची एक स्पर्धा आहे. त्यामुळे मी माफी मागतो. खरं तर थांबण्याची इच्छा आहे. त्यामुळे धन्यवाद. पुण्यनगरी यांनी नेहमीच आमच्यावरती प्रेम केलं आहे आणि तुमच्यामुळे मी इथे उभा आहे. आज ते मार्केटमध्ये आहे या क्रीडा विश्वामध्ये. तर खेड तालुका असेल, पुण्यनगरी असेल, तुमच्यामुळे उभा आहे. त्यामुळे मला एक कलाकार म्हणून तुम्ही समजून घ्याल एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. मनापासून तुमचे आभार. थँक्यू सो मच. पुढील मॅचचा टॉस केला होता. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉससाठी या. शेकंड करून घ्या ना. दिशा स्पोर्ट फाउंडेशन आणि पसायदान योद्धा शेकंड करून घ्या. तोपर्यंत कॅप्टन आपण टॉससाठी या. कॅप्टन विवेक, कॅप्टन निलेश पिंजारी, दोन्ही संगणकांना विनंती आपण टॉससाठी या. मांडवरांचं अमूल्य कामी करते. टॉससाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जाते. सूरज शेठ देवकर साहेब, युवा उद्योजक योगेश शेठ चव्हाण, युवा उद्योजक धनंजय शेठ सोमवंशी, युवा उद्योजक विशाल शेठ कड, या सगळ्या मांडवरांना विनंती आहेत. विकी दादा खराबी आपल्याला विनंती आहे. सागर दादा खराबी, माझे आदर्श सरपंच खराबवाडी, उद्योजक अतुल शेठ कड, या सगळ्या मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते केला जातोय. आजच्या रात्रीतील शेवटच्या अंतिम मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन या. निलेश, कॅप्टन विवेक, लगेच आपण टॉस करतो आणि लगेचच टॉस झाल्यानंतर मॅच आपण सुरू करणार आहे. कोणतं आपण अधिकचा वेळ त्या ठिकाणी घेणार नाही. मॅन ऑफ द मॅचची किताब आपण बॅक टू बॅक नंतर देणार आहोत, दोन्ही मॅन ऑफ द मॅच. परंतु आता या मांडवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतो. यानंतर जी शेवटची अंतिम मॅच आपण पाहणार आहोत त्या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जातो. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. मांडवरांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस.